हे काय आहे? लोणचं आहे, लोणचं. लोणचं? कागदाचे कप्पे आहेत ते. काय आहे काय हे? कागदाचंच लोणचं आहे माई मावशी. पण हे लोणचं मी घातलेलं नाहीये. लोणचं सचिनने घातलंय. त्याच्या नोकरीचं लोणचं. बरोबर ना? हा त्याचा राजीनामा आहे. जावई बापू, तुम्ही नोकरी सोडलीत? संजू, अरे काय तू हे बोलला सुद्धा नाहीस? ते कशाला बोलतील? आज पगार आला तर आपण जेवायचं, नाही तर हे असं कागद खायचा, नाही तर दगड खायचे. काय फरक पडतोय, हो की नाही? या तुम्ही सुद्धा. अरे बास कर बोललीस. हो सोडली नोकरी, मी काय गुन्हा वगैरे नाही केलेला. आणि माझं कारण आहे नोकरी सोडायला, आणि हिला चांगलंच माहितीये काय ते. शोधतोय मी दुसरी नोकरी, मिळेल. तू नको मध्ये पडूस याच्यात. मी पडणारच आहे. तुझ्याशी लग्न करून संसारात पडलीये ना, त्याच्यामुळे तुझ्या नोकरीच्या विषयात सुद्धा मीच पडणार आहे, लक्षात ठेव. हो तुला सवयच आहे सगळीकडे मध्ये पडायची, नको तिथे नाक खुपसायची. तुला कुठून कळलं का मी राजीनामा दिलाय ते? हे कुठून हाती लागलं तुझ्या? मी नाही सांगितलं तुला. ते इकडे महत्वाचं नाहीये आता. असं कसं महत्वाचं नाही? माझ्यासाठी आहे महत्वाचं, सांग. मला रिया मॅडम कडनं कळलं. पण नशीब त्यांच्याकडनं कळलं, नाही तर हे सगळं आपल्याला कधीच कळलं नसतं. अरे तुझ्या जीवावर हे घर चाललंय, हे कळत नाहीये का तुला? आणि तुला नोकरी सोडायची तर सोड, पण दुसरी धर आणि मग ही सोड ना. ही काय पद्धत आहे? मला एवढं कळतं की हातात काहीही नसताना हिरोगिरी करणं मला चालणार नाहीये. बोलले संजू, बघ हल्ली रागावून बोलली, वेडवाकडं बोलली, पण तिचं म्हणणं बरोबर आहे. गुड मॉर्निंग मेरी माँ. गुड मॉर्निंग माया. आलीस तू? ओए काय फॅन्सी आहे? काही नाही ग, असंच गंमत. टाकाऊ पासून टिकाऊ. मला तुझ्या शाळेची आठवण झाली. नील, बघितलंय मी तुला. बस. काय मॅम, कामासाठी आलोय ना आम्ही. मी राधाला फुल सिरियस मोड मध्ये नेलं होतं लेक्चर देऊन. ती इथे येऊन तुम्हाला मम्मा काय म्हणतेय, मिठ्या काय मारतेय. ऑफकोर्स मिठ्या मारणार, मम्मा आहे माझी ती. नाही, तुला पर्सनल आणि प्रोफेशनल वेगळं ठेवता येतच नाही. मॅम तुम्ही पण काय, म्हणजे आम्ही कामासाठी आलोय ना इथे, मग तिला जरा इंटर्न सारखं वागवा ना. काय झालं नील? सारखी कंप्लेंट करतोस. मूड चांगला नाहीये का? पूर्ण रस्त्यावर दादागिरी करत आणलंय मला त्याने. ते तू वागतेच तशी, म्हणून तुला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते मला. अरे भांडताय का इतके? हे मला नाही, त्याला सांग. हे बघ राधा, मला असल्या टाइमपास गोष्टींमध्ये अजिबात वेळ घालवायचा नाहीये. मॅम तुम्ही कामाचं सांगा. बर, नवीन साईटवर जाऊन मेजरमेंट्स घ्यायच्यात, ठीक आहे? मी मेल पाठवते डिटेल्सचा, पण मेल वाचल्याशिवाय कामाला सुरुवात करायची नाही. आणि तिथे प्लीज भांडू नका. इतरही लोक असणार आहेत तिथे, छान कोलीग सारखे वागा. म्हणजे सिनियर ज्युनियर सारखे? नाही, राधा ज्युनियर आहे ना माझी, लक्षात ठेव. फाईन, एक काम कर, तू सिनियर सारखं सगळी कामं कर आणि मी ज्युनियर सारखं तटस्थपणे तुला ऑब्झर्व करते. बाय मा. येतो मॅम. मावशी. हॅलो, बोला. हा अनामिका, आज तू आणि सौरभ वाड्यावर या. का? सहज का? अगं कशासाठी म्हणजे तुम्ही नवीन जोडपा आहात. नवीन जोडप्यानी छान नटून थटून जेवायला जायचं असतं. मावशी का उगाच त्रास घेताय?
मी इथं जेवण तयार करून ठेवणार आहे. आम्ही सगळे तयारीत तुमची वाट बघणार आहोत. तुम्ही इथं या. मी सौरभला वेगळा फोन करणार नाही. माझा हा निरोप तू त्याला सांगणार. कळलं? ठेवू फोन. बरं बाय. आणा भाऊजी आणि अनामिका ताईंना आजच डोक्यावर आणून बसवा. काय तर म्हणे नवदाम्पत्याला जेवण. शी. ठीक आहे, तुमचा हा प्लॅन आहे ना. मग माझ्याकडे सुद्धा एक प्लॅन तयार आहे. आता बघाच मी काय करते. पुष्पवल्ली नाम सुन के नाजूक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. माझा नवरा तुमच्याशी बोलावा, तुमची चौकशी करावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत. वाटतं की नाही? हो वाटतंय मला. तुम्ही मला लवकरात लवकर घरी पैसे पाठवा, म्हणजे सचिन तुमच्याशी बोलत राहील. मी नाही देणार. वली तू त्याला माझ्याकडे पाठवलास ना, तो माझ्या समोर बसणार पण मनापासून चौकशी नाही करणार आहे. कारण सचिन खूप साफ मनाचा आहे. तो दाखवणारा काळजी मला तेव्हाच आवडणार आहे जेव्हा ती खरी असेल. रिया मॅडम, मला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते. सचिन तुमच्याशी बोलणार नाही मग यापुढे. हा, शक्यच नाही. सचिन ऑफिसला येणार आहे नाही, त्याला इथे भेटेल. कारण जॉब तर तो सोडणार नाही आणि तुझीसारखी हवरेड बायको जॉब सोडायला देणार पण नाही. मग याआधी तुम्ही का पैसे देतात मला? चुकलं माझं वल्ली, माझं मूर्खपणा होता ते. पण थँक्स टू यू तू एवढी डेस्परेट झाली या डीलसाठी, एवढा खालच्या लेवलवर गेली की मला माझी चूक कळाली. ठीक आहे, फोन ठेव आता. एक मिनिट. रिया मॅडम ना, ही बाईला कुठूनही दुर्बुद्धी सुचलीये. पैसे नाही देणार म्हणे. नाही वल्ले, असं करून कसं चालेल? तुला याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा लागेल. पुष्पवल्ली नाम सुनके नाजूक वेल समजलात का? नागिण आहे मी, नागिण. ओ गॉड, सचिन सारखा इतका स्वीट माणसाला अशी बायको कशी काय मिळाली? पैसे सोडून तिला काहीच दिसत नाही. सचिन का प्रेम करतो अशी बाईवर? तो किती चांगली बायको डिझर्व करतो. नाही, याकडनं तर मी सहज पैसे उकळेन, पण वल्ले सध्या तुझा मोर्चा बँकेच्या मेन ब्रांच कडे वळायला हवा. पुढचा सावज म्हणजे सौरभ भाऊजी. येऊ दे, आज त्यांना जेवायला येऊ दे. बरोबर मी पैशांचा विषय काढणार आहे. म्हणजे काय, यांनी चुकाचा संसार करायचा आणि मी काय बघत बसायचं? मला मी स्वप्न बघतोय की हे सगळं खरंच घडतंय माझ्या आयुष्यात. म्हणजे मी ऑफिसमधनं असं दमून भागून घरी यावं, तू असं छान तयार होऊन माझ्यासाठी दार उघडावंस, घर असं नीटनेटकं छान लावलेलं असावं, मी जरा आराम करण्यासाठी सोफाचा आधार घ्यावा आणि तू चहाचा गरमागरम कप माझ्या हातात ठेवावास. माझ्या स्वप्नात चहा आहे खरं तर, पण ठीक आहे. खूप प्रेमाने फोन ठेवलाय. ओपन कर, मेसेजेस चेक कर आणि बघ काय लिहिलंय त्याच्यात. मावशींनी आपल्याला जेवायला वाड्यावर बोलवले, लवकर घरी ये.
अच्छा, म्हणून तू इतकी तयार झालीस? मला वाटलं माझ्यासाठी तयार झालीस. आता प्लीज जा आणि आवर लवकर. ते स्वप्नातला 1 कप चहा मिळाला असता तर. मी जाम मारे ना. आता माई मावशींनी तुम्हाला घराबाहेर काढलं आणि तुम्ही गेलात घर सोडून. आमच्या कोणाचा विचारही केला नाही. बरं का केलं तुम्ही आम्हाला. म्हणून आता मी जे काही बोलणार आहे ते बोलताना मला खरं तर कसं तरीच होतंय. कारण आता काय आहे, तुमचा वेगळा संसार आहे ना तिथे. त्याच्यामुळे मी हे बोलणं कितपत योग्य आहे का नाही मला नाही माहिती. काय बोलतेस तू वल्ली? भाऊजी, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं ना, हे यांना कळू देऊ नका. तो खूप चिडतो माझ्यावर. काय आहे, या घरातली सगळी बिलं भरायची असतात ना, त्याचा भार त्याच्या खांद्यावर असतो. त्याच्यामुळे तो आजकाल खूप अस्वस्थ झालाय आणि तो या सगळ्या गोष्टी बोलत नाही ना, म्हणून मला बोलायला लागतंय. खरं तर तुला पैसे हवेत का वल्ली? बरोबर आहे. तुम्ही सुद्धा असाच विचार करा. मला माझी काय हौस मौज नाही करायची म्हणून मी नाही पैसे मागत आहे तुमच्याकडनं. अगं तसं नाही. नाही, मला माहिती आहे तुम्ही चांगल्या मनानेच विचारलं असेल मला. पण आता तुम्ही पैशाचा विषय काढलाय म्हणून सांगते तुम्हाला. खरं तर गरज आहे पैशांची. ते काय ना भाऊजी, आता सगळा भार यांच्यावर पडलाय ना, त्याच्यामुळे काही बिलं भरायचे तुम्ही भराल ना. अगं एवढंच ना, भरेन की. तू एक काम कर वल्ली, दर महिन्याला अशी काही बिलं माझ्याकडे पाठवतच जा. महिन्याच्या महिन्याला मी भरत जाईल. वल्ली नकोस तू. मी वागतेय हा, आणि तुम्ही वागता ते. तुम्ही नोकरी सोडली हे सांगितलं का भाऊजींना? सांगा ना. तुम्ही प्रत्येक वेळेला नोकरी सोडताय, त्रास होतो मला. त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? हा, प्रत्येक वेळेला चूक माझीच दिसते. तुझी चूक आहे. बघितलं, या सगळ्यांसमोर हे सगळं काढायची गरज होती का? तुला ना कुठे काय बोलायचं याची सुद्धा अक्कल नाही वल्ली. सचू सचू सचू, शांत हो. शांत हो. अरे असं चिडून काय होणार आहे? अरे ही बघ ना कशी वागते. मग हिचा ना नुसता आवाज ऐकला तरी तिडीक जाते डोक्यात माझ्या. हो का? मी डोक्यात जाते? मग मी पण काय प्रेमाने संसार करत नाहीये तुमच्या बरोबर. माझा नाईलाज आहे ना म्हणून राहते मी. वल्ली वल्ली ऐक, एक माणूस चिडलेला असेल ना, तेव्हा समोरचं माणूस पण जर चिडलं तर उगाच आरेला कारे होतं आणि शब्दानी शब्द वाढत जातो. नवरा चिडलेला असेल तर जरा नमतं घ्यावं बायकोने. भाऊजी, तुमच्या भावाने माझ्या मनाचा इतका विचार केला असता तर काय हवं होतं अजून मला? अगं मग तू वाग ना आधी असं. तू कर ना इतरांच्या मनाचा विचार, मग मी पण करीन तुझ्या मनाचा विचार. सच्चू काय चाललंय? लहान मुलांसारखा भांडतोयस तू. काय करू दादा मग मी? हिचा आवरटपणा सहन होत नाही आता मला. आवरटपणा? ठीक आहे, मग मला सुद्धा ना तुमची धरसोड वृत्ती अजिबात नाही आवडत. एक मिनिट शांत व्हा. दोघे शांत व्हा. शांत व्हा दोघे. अरे शांत होऊन प्रश्न सुटणार आहे का दादा? मग कशाने सुटणार आहेत? मला सोडून दिल्यावर? तो पर्याय असता ना माझ्याकडे तर कधीच निवडला असता मी. सचू शांत हो बाई. 1 मिनिट गप्पा बस. आप्पा, माई मावशी सगळे ऐकतायत तुमचं बोलणं. शांत व्हा तुम्ही दोघे प्लीज. दादा मला नाही राहायचं याच्यासोबत. अडकून पडलोय मी म्हणून राहावं लागतंय. मला सुद्धा नाही राहायचंय तुमच्या बरोबर. माझं माहेर असतं ना तर मी निघून गेले असते. शांतपणे 4 दिवस राहिले असते. मोकळा श्वास घेतला असता. कटकट नसती कसली. हो हो हो, तुम्हाला दोघांना एकमेकांपासून 4-6 दिवस लांब राहायचंय का? तर खरंच लांब राहा. पट्या प्लीज नको. अरे सांगू दे की. पट्या अगं कोणी ऐकत नाहीये. फक्त तू आणि मी, आपण दोघेच होत कॉलवर. काही नको, फोन ठेवते मी. थांब 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 थांब. आता काय? एक काम कर,
माझं कपाट उघड. आता नवीन कशात फसवणारच तुम्हाला? अगं काही फसवत नाहीये, माझं कपाट आहे ना तुझ्या समोर, उघड. काय दिसतंय समोर? काय दिसणार पट्या? शर्ट्स दिसतात तुझे. त्यातला एक शर्ट बाहेर काढ. हे काय आता नवीन? अगं ऐक की जरा, पार्टनरचं ऐकायचं असतं. कुठला काढलास? ग्रे घेतलाय. तुझा फेवरेट शर्ट काढलास ना? अजिबात नाही, हाताला लागला तो घेतलाय. मला फक्त ऐकू येत नाहीये, मला दिसतंय पण. तू सिलेक्ट करून तुला आवडतो तो शर्ट बाहेर काढलास. पट्या पट्या, आता काय करू या शर्टचं? काही नाही, आता त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्या बरोबर. पट्या वेडास का? मी काय राधाच्या वयाची आहे का हे सगळं करायला? टीनेजची पोरं करतात हे सगळं. त्याला काय हरकत आहे? आपण टीन एजर असताना असं काही करू शकलो नाही, ही काय आपली चूक आहे? आता करूया. नाही. ठीक आहे, नको करूस. सांगायचं काम माझं आहे. बरं ऐक, फक्त तुला माहिती म्हणून सांगतोय की मी तुझी ओढणी अंगावर घेऊन बसलोय बरं का, छान अशी गुरगटून. त्यामुळे माझा मूड मस्त आहे, मला छान झोप लागणार आहे. आता तुझं बघ बाई. ठेव आता फोन. हो ठेवतो. बाय. अनामिका, आता काय पट्या? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुड नाईट. बाय. अरे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नील. गुड मॉर्निंग मॅम. तू आलास ना, तू खाऊन घे पटापट. मीटिंग आहे आपल्याला, तोपर्यंत मी आवरते. अरे खा ना, खा. बाप रे, हे सगळं कठीण होऊन बसलंय. काहीतरी कर सौरभ, नाही तर तुझं काही खरं नाही. नील, बोला की सर. तू आज वाड्यात राहिला का? मी सांगतोय म्हणून. तुम्ही काय काही सांगाल? तसं नाही, तसं नाही. फक्त नील, त्या राधा नावाच्या मुलीला आठवण करून दे की काम नावाची गोष्ट रोज करायची असते. एकटा जाऊ नकोस, तिलाही घेऊन जा. असं काय करताय मॅम? करते किती काम व्यवस्थित. हो, आज सिनेमाला आपल्या गोखल्यांच्या साईट्सवरचे फोटोज पाठवले. काय कमाल फोटोज आहेत माहितीये. आपण आपल्या वेबसाईटवर टाकायला पाहिजे. हो ना? हो ना. आणि आपण तिच्या इतके भारी फोटोज काढूच शकत नाही. हो ना? नाही ना, तिला ना एक अशी एक वेगळी नजर आहे. त्याच्यामुळे आपले नाही म्हणजे आपल्या साईट सगळ्या सुंदरच असतात, पण ती जे फोटोज काढते ना त्याच्यामुळे त्या अजूनच भारी दिसतात. तिचा मार्केट रिसर्च पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळे अँगल्स कुठले घ्यावेत किंवा ड्रोन कुठनं कसा वापरावा हे ती एकदम उत्तम सांगते. ऐक ना नील, ही राधा नावाची मुलगी माझीच मुलगी आहे हे तू विसरतोस का? किती बाजू घेशील तिची. एनिवे, चलो निघूया का? हो मॅम, तुम्ही घरीच जाताय ना? हो, मी वाड्यातच जाणार आहे. दादा,
तेच म्हणतोय, मी जातो वाड्यात, तुम्ही तुमच्या नवीन घरी जा, विसरू नका. हो. एक्सक्यूज मी, बिल द्या. मीटिंग होती माझी. तू इथे काय करतोस? माझी पण मीटिंग होती, त्याच्यासाठी आलो होतो. मग मला बघून दचकलास का? नाही, दचकलो नाही मी. जे तुम्हाला इथे बघणं अपेक्षित नव्हतं ना, एकदम दचकलो नाही. तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय सचिन. काय प्रॉब्लेम आहे? नाही, काय प्रॉब्लेम वगैरे काहीच नाहीये, खरंच. ठीक आहे, तू स्पष्टपणे बोलणार नसशील तर मी स्पष्टपणे विचारते. हे काय चाललंय? मी रियाला आणि तुला एकत्र पाहिलं सचिन. नाही वहिनी, तुम्हाला वाटतंय तसं नाहीये काही. मी रियाला आणि तुला एकत्र मिठीत पाहिलं सचिन. वहिनी, खूप मोठा गैरसमज होतोय तुमचा. ते वेगळं काहीतरी घटना घडली तिकडे. अहो, आमचे जुने क्लायंट आहेत म्हणून मी एवढा मान देते तुम्हाला. मान देताय, खुश करताय, मग नीट करा. आमच्या डिमांड फुल्ली ऐका, मग आम्ही तुमचं पाहिजे ते ऐकू. जी बाई हॉटेलमध्ये मीटिंगला यायला तयार होते, तिच्याकडनं काय अपेक्षा करणार? हे तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोल. सगळे तुझ्यासारखे घाणेरडे नसतात. इथे कामासाठी आल्या होत्या त्या आणि कामाचाच बोलत होत्या. मॅडम, तेव्हा कदाचित पाहिलं असेल तुम्ही. आणि मला पण कळत नाही मी त्यांना आता कुठल्या शब्दात सांगू म्हणजे त्यांना कळत. मी कितीतरी वेळा त्यांना स्पष्ट सांगितलंय की माझं वल्लीवर प्रेम आहे. नंतर त्यांना कळतच नाही. अहो, आणि मला पण नकोय ते सगळं. मला नाही पडायचं याच्यात. कळत नाही, मी थांबू आता. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मी, आठवतंय का? हो, पण तुम्हाला म्हणाला होतास की हे सगळं एकतर्फी आहे. एकतर्फीच आहे वहिनी. फक्त रियाच्या मनात आहे. तुला नक्की तिच्याबद्दल काही वाटत नाही? हो वहिनी, मला असं काही वाटत असतं तर मी वल्लीला सांगितलं असतं का स्वतःहून? तुम्हाला सांगितलंय आणि दादाला पण सांगणार आहे मी सगळं खरं, जे काय घडतंय ते. नाही नाही नाही, तुझ्या मनात काही नाहीये तर आता लगेच दादाला सांगायची घाई नको. आपण बोलू. एक विचारू? विचार ना. आज तुम्ही मला अचानक न मागता का पैसे देताय? तुला फरक पडतो का कसले पैसे? हो, फरक पडतो. म्हणजे काय? हा, नाही, मला वाटलं तुला फक्त पैसे पाहिजे का, कुठून, कसं, हे तुझं घेण देण नाहीये. घेणं देणं आहे म्हणजे काय? नाही, म्हणजे कसं आहे, एकदा कळलं की तुम्ही हे पैसे मला का दिलेत तर मग पुढे कमवायला बरं ना, म्हणून. रिया मॅडम, अशा का बघताय तुम्ही माझ्याकडे? काय तुझ्या तसं? म्हणजे नाही, म्हणजे काय तुझ्यात असं ज्यामुळे सचिन तुझ्या प्रेमात एवढा आहे? तुला माहिती वल्ली, आज मी आणि सचिन एका हॉटेलमध्ये मीटिंगला गेलो होतो. मीटिंग संपल्यावर क्लायंट गेले. त्याच्यानंतर आम्ही दोघं एका हॉटेल रूमवर होते एकत्र. सांगताय काय? मला सचिन काहीच नाही बोलला. हे कधी ठरलं? थांबा, मी त्यालाच विचारते. वल्ली, पॉइंट हा नाहीये की आम्ही हॉटेल रूम मध्ये होतो. पॉइंट हा आहे की एकत्र असून सुद्धा त्याला माहिती होतं की मला तो किती आवडतो. तरी त्यांनी चुकून पण माझ्याकडे त्या नजरेने नाही बघितलं. इनफॅक्ट
तो बोलत बसला की वल्ली कशी आहे, वल्लीवर माझं केवढं प्रेम आहे, वल्ली अशी वल्ली तशी. ज्या टूरचं आम्ही प्रेझेंटेशन देत होतो तुला तिकडे न्यायचंय त्याला. हो, त्याचं तिकीट तुम्ही फुकट द्याल ना? नाही, तुम्ही म्हणजे तुमची कंपनी. तुझा नवरा एवढं सरळ कसं काय, ते पण तुझा. अरे वल्ली, तू कशी वागते, कशी बोलते, काय चालू असतं तुझा, तरी तू तुझ्यावर कसं काय प्रेम करतो? रिया मॅडम, तुम्ही सचिनच्या बॉस असाल पण वाटेल ते बोलायचं नाहीये माझ्याशी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी सचिनला नोकरीची गरज होती ना तशी तुम्हाला माझी गरज. आणि तो माझा नवरा आहे. मी प्रेमाने बोलेन, नाहीतर मी शिव्या देईन त्याला. मी काही करेन. हळद, मसूर, चणे. मी आणतो. नाही का, मी आणेन. अगं तू काय काय करणार आहेस? अरे मी आणेन, तुला ऑफिस आहे ना. तुला तुझी कामं नाही आहेत का? मी आणतो. मी आणणार आहे अँड इट्स फायनल. अगं बरं सांग, डब्यात का देऊ? डब्यात नको, हे नको, काय नको. आज मी चिमणीकडे खाईन काहीतरी. का? मी असताना तू बाहेर का खाशील? अगं ह्याच्या पुढे तू डबा करणार, मग तो भरणार, मग आता कशाला हवाय डबा तुला? ऑफिस मध्ये मिळेल ना लंच मध्ये गरम गरम. नको नको नको, तुला तुझी खूप काम आहेत. तू तुझी कामं कर. तू हे सगळं करत बसू नकोस. मला वेळ आहे आणि मला हे करायचंय. अगं बरं नाही वाटत तसं. का? आपण असे एकत्र राहतोय म्हणून? नाही नाही ग, एकत्र राहतोय म्हणून नाही. अगं बाकीचे सगळे सकाळी घरनं डबा घेऊन येणार, तोच गार डबा दुपारी लंच टाइमला खाणार, आणि मी एकटा घरनं असा गरम गरम ताजा डबा आणलेला खाणार. आपण सगळे एकत्र बसतो ना जेवायला, वाईट दिसतं ना. अगं दोन घे. थँक्यू मॅडम. अरे वा, छान बेत दिसतोय. अनामिका मॅमने आणलं बरं का सगळं. बर. सौरभ सर, या की लवकर, किती उशीर. या सर, लवकर या सर. अरे तू बस ना. बघा ना किती भूक लागली असेल ना तुम्हाला. बघा सर, किती काळजी करतात सगळे माझी. अरे ही तुझी काळजी नाहीये पटवर्धन, हे जे काही सगळं गरमागरम आलंय ना त्यामुळे चाललंय हे सगळं. हो ना, किती छान सुगंध येतोय. जेवून घेऊया पटकन, खूप भूक लागली आहे. मस्त. हो, आणि काय आहे, डबा तुझ्या घरून आलाय ना, मग तुझ्याशिवाय सुरुवात कशी करणार. बघा ना सर, रोज रोज गार डबा खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आज डबा सुद्धा उघडला नाही. बघितलं सौरभ, किती लकी आहेस तू. बरं आता सगळे जेवून घ्या, नाही तर हे जेवण सुद्धा गार होईल. हो, सुरू करा. घोरपडे जरा बेताने, घरून आणलेला डबा सुद्धा खायचा आहे आपल्याला. हो, नाहीतर बायकोच्या शिव्या खाव्या लागतील. काय रिया मॅडम, नाही म्हणलं कसा चाललाय दिवस. बिझी चाललंय. ज्यांना काम असतं त्यांचा दिवस बिझीच जातं. अर्थात नाही, म्हणजे तुम्ही बिझीच आहात, पण मला काय आपलं
मला वाटलं की तुम्ही काय दुःखात विरहात वगैरे बुडलेला असाल, म्हणून म्हणलं की आपण फोन करूया. काय काम आहे तुझं वल्ली? मी छे मी कुठे काम करते? मी तुमच्यासारखी ऑफिसला जाऊन काम नाही करत तासन तास. मी काय आपली गृहिणी आहे. घर सांभाळते, नवऱ्याला काय हवं नको ते बघते, आणि नवरा ऑफिसमधनं परत आला की मग काय त्याला खाऊ घालते, त्याची सेवा करते, आणि मग नवरा माझ्यासाठी सुट्टी काढतो, मला बाहेर फिरायला घेऊन जातो, मग आम्ही हॉटेलमध्ये जातो. हा ते आम्ही आज हॉटेलमध्ये जाणार आहोत, आणि ते कुठलं ते हॉटेल गोल्डन पेटल तिकडे जाणार होता आज आम्ही. अच्छा तुमच्या ओळखीचं हॉटेल आहे का ते? अरे हो, तुम्ही आता परवा सचिन बरोबर तिकडेच गेला होतात ना? विसरलेच मी. नाही पण तुम्ही गेलात ते काय कामाच्या निमित्ताने गेलात ना, तिकडे जाऊन कामं केली असतील, फायलिंगकडे बघितलं असेल. आमचं तसं नाहीये. आम्ही काय मस्त तिकडे खाणार, गप्पा मारणार, एकमेकांच्या डोळ्यात बघणार अगदी प्रेमाने. नाही म्हणजे तसं काय, आता सचिनने मला सारसबागेत नेलं तरीही चालेल, पण सचिनच म्हणाला की आपण छान मोठ्या हॉटेलमध्ये जाऊया. आम्ही गेलो होतो तिकडे, कारण तिकडे मी गेलो होतो तेव्हा तुझी खूपच आठवण आली, मग आपण तिकडेच जाऊया. म्हणजे ठीक आहे, काहीच हरकत नाहीये, तिकडेच जाऊया. म्हणून आम्ही तिकडे चाललोय. वल्ली बास. काय झालं? तुम्हाला त्रास होतोय? रिया मॅडम, हॅलो हॅलो, ऐका, मी म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही पैसे पाठवा ना मला. मी सचिनला पाठवते ऑफिसला, आणि मग तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवू शकता ना, म्हणजे कामाच्या निमित्ताने. हॅलो हॅलो, इकडे बस. ये हळू. हे स्विमिंग पूल ना? हो. आपण पोहायला जाऊया? आता नाही, आता नाही. नाही आता नाही, म्हणजे कधीतरी आपण पोहायला गेलो इकडे. हो. किती गोड आहे. इकडे खाली जायचं. ये ना, बस ना. पाणी. ये थांब थांब. काय झालं? आता बस. ए बघतायत ना लोक. पहिल्यांदा केलंस माझ्यासाठी असं. बसू आता. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. इव्हनिंग. थँक्यू. ठीक आहे, तू मागव. मी मागू? हवं ते मागव. 2 मिनिट. येस. सचिन, तेवढ्या गोष्टी आहेत? वल्ली वल्ली, महत्वाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. हॅलो. उद्या लवकर उठायचं ना? हो ना. बस एवढं दूध आत ठेवलं की झालं. उघड जरा. हो हो. झालं, जाऊया. हो, फक्त तेवढं विरजण लावते की मग झालं. ओटा पण आवरायचा ना अजून? नाही, मी घेते ओटा पुसून. ओटा पुसून झालं की झालंच मग सगळं. नाही, मी पुसतो. नको बेटा, राहू दे, मी पुसेन. अच्छा बरं, मी हे उचलून ठेवतो. अरे बेटे, काय केलंस तू? काय केलं? अरे गवार आणि मिरची एकत्र घाली सगळी. हे बघ, मी देठं काढून ठेवली होती उद्या भाजी करायची म्हणून, सगळं एक करून टाकलं. सॉरी, मी करतो. बटे, तू मदत करतोयस की काम उलट वाढवतोयस रे माझं? मी वाड्यावर करायचो ना. मी करतो. हो, वाड्यावरचं मला माहित नाही, ते राहू दे. तू जा बघू. माझं ऐका ना प्लीज. बाहेर जा आधी, मी आवरून आले.
दादा काय रे, ठीक आहे ना सगळं? एवढा लेट फोन केलास? अरे खरं सांगू का, तुझा आणि वल्लीचा विचार जातच नव्हता डोक्यात, म्हणून म्हटलं एकदा फोन करून विचारावं. काय करत होतास? आणि झोपलो होतो. सॉरी सचू, प्रश्नच चुकीचा आहे. तू झोप, मी उद्या फोन करतो. काय तुझ्या बोलण्याने वल्ली पण जागी व्हायची. कोण? नाही नाही, वल्ली नाहीच आहे इथे, बहुतेक पाणी वगैरे आणायला गेली असेल बाहेर. बोल ना तू, काय झालं? नाही, मला हेच विचारायचं होतं की तुला वल्लीशी काही बोलता आलं का, म्हणजे काही विषय काढायची संधी मिळाली का? अरे नाही, बोलणं नाही झालं, पण ठीक आहे. अरे खुश आहे ती आज खूप. मी सुट्टी घेतली होती आज अरे, आणि तिला घेऊन जेवायला गेलो होतो बाहेर. दादा तुला खरं सांगू, मला आज कळलं रे वल्लीचं किती प्रेम आहे माझ्यावर. ते खरंच खूप नशीबवान आहे मी की मला अशी बायको मिळाली. खूप समजून घेते रे ती. बास, मला अजून काय ऐकायचं सचू? बरं ऐक ना दादा, बाकी ठीक आहे ना सगळं नक्की? इकडे काय झालंय? नॉट ओके असायला, सगळं ओके. झोप तू पण, खूप उशीर झालाय. गुड नाईट. गुड नाईट बेटा.